देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर 1966 मध्ये समाजवादी पक्षाचे नेते राम मनोहर लोहिया यांनी गुंगी गुडिया म्हणत टीका केली होती। पुढे इंदिरा गांधी गुंगी गुडिया ते आयरन लेडी पर्यंतचा प्रवास करत भक्कम पंतप्रधान म्हणून त्यांनी ओळख मिळवली। जी चूक 1966 मध्ये समाजवादी पक्षाने केली होती तशीच काहीशी चूक आता काँग्रेस करते का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण काँग्रेसने याच गुंगी गुडिया शब्दाचा वापर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी केलाय। काँग्रेसच्या या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांचा सामाजिक क्षेत्रातून नाराजीचा सूर उमटतोय। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसंदर्भात काँग्रेसनं सोशल मीडियावर वापरलेली ही भाषा। बीड दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना बीडच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला होता। यावेळी धनंजय मुंडेंनी पत्रकाराला रोखलं आणि प्रश्न विचारण्यास नकार दिला। याच घटनेचा आधार घेत काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असं पोस्ट करण्यात आलं। विशेष म्हणजे जो शब्दप्रयोग विरोधकांनी काँग्रेसच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीसाठी वापरला होता तो शब्दप्रयोग करत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना लक्ष्य केलं। काँग्रेसच्या टीकेनंतर महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय। सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करणाऱ्या काँग्रेसवर चौफेर टीका केली जाते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसवर जोरदार पलटवार केलाय। ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही। एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या सुनेत्रा वहिनी जरी पत्नी असल्या तरी सुनेत्रा वहिनींचं खूप मोठं काम, सामाजिक काम यापूर्वी या राज्यामध्ये राहिलेलं आहे। महिला बचत गटाच्या माध्यमातून राहिलेलं आहे। स्वतः त्या आजही उत्तम शेतकरी, उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे। त्यांचा ज्यांनी असा उल्लेख केला असेल त्यांचा तर मी निषेध करतोच, पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं, टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाही आहे। आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या एक्स अकाउंटवरून काँग्रेसच्या काही भिकारड्या ट्रोलर्सनी ज्या पद्धतीने मुक्ताफळं उधळली आहेत ती मुक्ताफळं भविष्यात त्यांना चाखावी लागतील, तुर्तास इतकंच आमचं सांगणं आहे। समजण्याची जी चूक ही वारंवार काही अपप्रवृत्ती करतात, आज त्यामध्ये काँग्रेसचा नंबर लागलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी। ज्यांच्यामुळे काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवर गुंगी गुडिया म्हणत टीका केली त्या धनंजय मुंडेंनीही काँग्रेसवर निशाणा साधला। काँग्रेसच्या मनात महिलांविषयी द्वेष आहे, या द्वेषातूनच त्यांनी असं ट्विट केल्याची टीका धनंजय मुंडेंनी केली। ज्या पद्धतीनं त्या पेजवर वक्तव्य केलं ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं। महिला नेत्या तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनीही काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील या टीकेचा निषेध केला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संदर्भात टीका करताना जे शब्द वापरले गुंगी गुडिया ते अत्यंत निषेधार्ह आहेत आणि त्यांची पुरुषी मानसिकता याच्यामधनं दिसते आहे। या देशामध्ये इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं, पण त्यांनी बँकांचं एकत्रीकरण, राष्ट्रीयकरण करणं असू दे की पाकिस्तानाचे 2 तुकडे करत बांगलादेशाची निर्मिती करणं असू दे, स्वतःला त्यांनीही प्रूव्ह करून दाखवलं होतं। आदरणीय सुनेत्रा वहिनी सुद्धा अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई, जिजाऊ
तारा राणींची लेख आहेत आणि त्याही या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही दाखवून देतील. आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे. कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही. मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते. तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला. म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून. तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे. सुनेत्रा वहिनी यांना गुंगी गुडिया बोललं गेलं. एका महिलेला गुंगी गुडिया बोलणं म्हणजे पार इंदिरा गांधींना पण हे बोललं गेलं होतं. हे पटत नाही मनाला. मी महिला म्हणून नाही बोलत आहे, पण मी एक एवढंच सांगते की माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीने एक मोठा आघात सहन केलाय अजितदादा गेल्यास, आणि त्याच्यानंतरही त्या राजकारणामध्ये व्यवस्थित स्वतःला त्यांनी उभं केलंय, आपल्या पार्टीला उभं केलंय. तेव्हा त्यांना गुंगी गुडिया बोलणं हे बरोबर नाही. आणि खास करून अशा मोठ्या नेत्यांकडनं की जे अनुभवी आहेत, ज्यांच्या मागे खूप मोठं राजकारणी बल आहे, त्यांनी तरी कमीत कमी वहिनी साहेबांचा गुंगी गुडिया म्हणून अपमान करू नये. हे मनाला पटत नाही. सुनेत्रा वहिनी गुंगी गुडिया नाही आहेत. शी इज अ फायटर लेडी. त्याच्यामुळं आय रिस्पेक्ट वहिनी. एवढा आघात झाल्यानंतर बारामतीमधनं बहुमताने निवडून आलेल्या आहेत आणि आज उपमुख्यमंत्री महिला पहिली आपल्या इथं महाराष्ट्राला मिळालेली आहे. तरी कृपया मी नेत्यांना सांगते की महिलांच्या बाबतीत बोलताना थोडं तोलून मोलून बोला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसची टीका म्हणजे लाडक्या बहिणींचा अपमान आहे अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदेंनी काँग्रेसवर केली. महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. खरं म्हणजे काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे. एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्याबद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे. आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे. काँग्रेसच्या या टीकेमुळे महाविकास आघाडीतील त्यांच्या मित्रपक्षांचीही काहीशी कोंडी झाल्याचं दिसलं. काँग्रेसच्या टीकेवर ठाकरेंच्या शिवसेनेसह पवारांच्या राष्ट्रवादीनेही सावध प्रतिक्रिया दिली आहे. न पॉझिटिव्हली घेऊ शकता न निगेटिव्हली घेऊ शकता. फक्त विषय एवढाच आहे की अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे. दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे. एखादा अन्याय त्या ठिकाणी झाला, किती मोठा नेता असेल तर गप्प बसायचे, नाही तर गप्प करायचे त्याला. पण तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं येऊ शकणार नाही. 10 वेळा भेटण्यामध्ये त्यांनी मला जे मोटिवेट केलं ते अप्रतिम होतं. त्यामुळे मला असं वाटतं स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे. पण तो मान सन्मान ठेवण्यासाठी वहिनी तुमचा करारा बाणा असला पाहिजे. दुसरीकडे काँग्रेस मात्र त्यांच्या विधानावर ठाम असल्याचं दिसलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडिया हा अपशब्द किंवा शिवी नसून वर्णन असल्याचं म्हणत या टीकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांना त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात. हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे. अशा वेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणजे चूप बसणं आणि त्याची भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया
हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे. हर्षवर्धन सपकाळांनी माफी न मागता समर्थनच केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतं. विविध शहरात काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू झालं असताना सूरज चव्हाण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह थेट काँग्रेस कार्यालयात घुसले. यावेळी काही काळ राडा झाल्याचं दिसलं. त्यांनी त्याबद्दलची माफी मागावी जर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली. आमचं भांडण काँग्रेसशी नाही. ज्यांनी कुणी ट्विट केलं, ज्यांनी कुणी पोस्ट केली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी करतोय. हर्षवर्धन सपकाळ साहेब या महाराष्ट्र प्रदेशचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांनी याबद्दलची दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची मागणी आहे. काँग्रेसच्या या गुंगी गुडिया टीकेनं महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय. राष्ट्रवादीसह सत्ताधाऱ्यांनी याच मुद्द्यावरून चहूबाजूंनी काँग्रेसला घेरलं. त्यामुळे येत्या काळात त्याचे काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.